वंदितो तुझला जय अहिल्यामाते, जय अहिल्यामाते, जय देवी जय देवी जय अहिल्यामाते, जय देवी जय देवी जय अहिल्यामाते। सत्यप्रिय न्यायप्रिय प्रजाहित दक्षिते, सत्यप्रिय न्यायप्रिय प्रजाहित दक्षिते, शांतिप्रिय लोकप्रिय राष्ट्रहित रक्षिते, शांतिप्रिय लोकप्रिय राष्ट्रहित रक्षिते। 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करीते, मस्जिदी मंदिरी विहारास दान अर्पिते, धर्म कर्म धर्म नदी घाट बांधिते, वर्म सत्कर्म पशु पक्षी तारते, जय अहिल्यामाते, जय देवी जय देवी। या ठिकाणी अहिल्यामाते श्री परशुराम प्रतिष्ठान अहिल्यानगर या प्रतिष्ठानच्या वतीनं भगवान परशुरामांची जयंती जन्म सोहळा हा अत्यंत दिमाखात पार पडतोय। मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देतो, परशुराम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। अहिल्यानगर मध्ये भगवान परशुराम जयंती होते आहे, याचा खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप आनंद आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय महाराज जी आहेत, माननीय अध्यक्ष विजय देशपांडे, माननीय सिद्धेश्वर निचळ, माननीय प्रशांत भालेराव, माझे सहकारी माननीय शिवदासजी बिडकर, माननीय प्राध्यापक मस्के सर आणि सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहेत। खरं तर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झाल्यानंतर एक प्रचंड ऊर्जा, प्रचंड शक्ती हिंदू कार्यकर्त्यांच्या मध्ये निर्माण झालेली आहे। काही लोकांना आता सोसत नाही अहमदनगरचं अहिल्यानगर होणं, पण त्याला आता काही पर्याय नाही, ते आता काही या विषयामध्ये काही करूही शकत नाही। एकदा सरकारने निर्णय घेतला आणि तो देवाभाऊच्या सरकारनं निर्णय घेतला म्हणजे तो अंतिम असतो, त्यामध्ये काही मागं पुढं काहीच नसतं। मी एका छोट्या समाजातून येतो, बहुजन समाजातून येतो, आणि बहुजन समाजाच्या प्रत्येक देवाऱ्यामध्ये रेणुका देवीला पूजलं जातं। रेणुका देवी आमची माता आहे, महालक्ष्मी, मायाका देवी, तुळजा भवानी, अशा पद्धतीनं रेणुका मातेला बहुजनांच्या प्रत्येक देवाऱ्यात पूजलं जातं। महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये रेणुका माता, दक्षिण महाराष्ट्रामध्ये रेणुका मातेलाच, कर्नाटकामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये यल्लामा देवी पण म्हटलं जातं। यल्लामा देवी, अरे मी ज्या जत विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतोय, प्रतिनिधित्व करतोय, तुम्ही एकदा सगळे या यल्लामा देवीच्या यात्रेला, लाखो बहुजन समाज यल्लामा देवीच्या यात्रेला माझ्या जत मध्ये येतात। जत मध्ये इतकी मोठी यात्रा ही यल्लामा देवीची आमच्या जत मध्ये भरते। अरे मग यल्लामा देवी आमची माता आहे, रेणुका देवी आमची माता आहे, मग रेणुकाचं पोरग आमच्यापासून वेगळं कसं काय असू शकतं? रेणुकाचा पोरगा परशुराम हा बहुजनांच्या पासून वेगळा असू शकत नाही। त्यामुळं यल्लामा आणि परशुराम हे बहुजनाने ब्राह्मणाला जोडणारा ब्रिज आहे, हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे। हा ब्रिज आहे, आडवा आहे,
जो एकमेकांना जोडतो आणि त्यामुळं भगवान परशुरामांना बहुजनांच्या पासून वेगळं करता येणार नाही. रेणुका मातेचं, यल्लमा मातेचं तोडगं हे सुद्धा बहुजनांच्या जवळच आहे, हे मला आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचं आहे. यल्लमाचा मुळात अर्थ आहे यल. यल म्हणजे अम्मा, अम्मा म्हणजे माता. ही यल्लमा देवी आमची माता आहे आणि तिचा परशुराम आमच्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या ही वाढवणारा, व्याप्ती वाढवणारा हा आमचा दुवा आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, सगळ्यांना, की या सगळ्या विषयाच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. आपण सगळ्यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून न घाबरता न भीता पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आम्ही काय कुणाच्या बापाचं काय खाल्लेलं नाही, घाबरायचं काय कारण आहे. एखाद्या समाजावरती बोलणं, एखाद्या समाजाला टार्गेट करणं, एखाद्या समाजातल्या व्यक्तिमत्वाला टार्गेट करणं, हे कोणी दिले अधिकार तुम्हाला? हा काय महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे? हा महाराष्ट्र काय तुमच्या मालकीचा आहे? अरे हा महाराष्ट्र असंख्य हिंदू लोकांचा आहे, करोडो हिंदू लोकांचा आहे. त्यावरती कोणाची मक्तेदारी नाही आहे. ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. परशुरामांचे पिता जमदग्नी ऋषी यांच्याकडे खूप गायी होत्या, गोशाळा त्यांच्याकडे होती आणि त्यातली एक गायी एका राजानं पकडून ठेवली. जेव्हा गायी पकडून ठेवली तेव्हा भगवान परशुराम कुठं तर बाहेर गेले होते. त्यांना आल्यानंतर कळालं की एका राजानं आपली गायी पकडून ठेवलेली आहे. परशुराम ते स्वतः तिथे गेले, त्या राजाच्या विरोधामध्ये त्यांनी लढाई केली आणि गाय सोडवून आणली. याचा अर्थ गोमाता वाचली पाहिजे हा पहिला संदेश भगवान परशुरामांनी दिलाय. गोमातेसाठी काम केलं पाहिजे. गोमाता ही आपली माता आहे, तिच्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. ही जी भावना परशुरामांनी आपल्यामध्ये रुजवली आहे ती भावना अत्यंत महत्वाची भावना आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी काम केलं पाहिजे. परशु म्हणजे काय? परशु म्हणजे कुऱ्हाड. विष्णुदेवाने परशुच्या हातामध्ये कुऱ्हाड दिली. धनगराच्या हातामध्ये फरसी कुऱ्हाड असते, मेंढपाळाच्या हातामध्ये फरसी कुऱ्हाड. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की भगवान परशुरामाची कुऱ्हाड आमच्या बिरोबानं मेंढपाळाच्या हातामध्ये दिलेले आहे की हे स्वतःचं संरक्षण कर. जर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर ही परशुरामाची कुऱ्हाड तुझ्या हातामध्ये आहे, ती अन्यायाच्या विरोधामध्ये नक्की चालव. ज्याला मस्ती आलाय, ज्याला माज आलाय त्याच्यावरती हे कुऱ्हाड चालव, असं मला वाटतं बिरोबाने माझ्या मेंढपाळांच्या हातामध्ये कुऱ्हाड दिली असेल. आणि ती कुऱ्हाड आजही आमच्या मेंढपाळांच्या हातामध्ये आहे. परशुचा अपभ्रंश हा फरशी कुऱ्हाड झालाय. म्हणजे आपलं काहीतरी जवळचं नातं आहे असं माझं मत आहे. त्याच्यावरती तज्ञ लोक तुम्ही आहे, ते सगळे तुम्ही बोलाल त्याच्यावरती. या महाराष्ट्रातल्या बहुजनांचं आराध्य दैवत पालीचा खंडोबा आहे, जेजुरीचा खंडोबा आहे, मल्हारी मार्तंड आहे. बहुजनाच्या कपाळावरती भंडारा असतो, तो जय मल्हार म्हणतो. जय मल्हार म्हटलं, येळकोट येळकोट म्हटलं की कुणाच्या अंगामध्ये शक्ती संचारते. मल्हार, मल्हार मधला शेवटचा अक्षर आहे र. र पासून रामाची सुरुवात होते आहे. मल्हारचा शेवटचा अक्षर र, र पासून राम, रामाचं शेवटचा अक्षर आहे म, म पासून मल्हार. म्हणजे राम आणि मल्हार आपलं एक अतूट नातं आहे, अतूट नातं आहे. हे नातं आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे, आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा एक कृत्रिम संघर्ष या महाराष्ट्रामध्ये चालू केला गेला. हा संघर्ष मताच्या राजकारणासाठी चालू गेला, परंतु ज्या दिवशी हा संघर्ष संपला त्याच दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या गडीला हादरे बसले, प्रस्थापितांच्या गड्या उद्ध्वस्त झाल्या. हे आपण बघतोय 14 पासून.
ह्या ज्या सगळ्या गाड्या होत्या, हा तथाकथित संघर्ष जो सुरू केला होता तो संघर्ष एका ठिकाणी आता संपला. आता ह्या ब्रिगेड यांच्याकडे भांडवल नाही, काय बोलायचं, सगळं त्यांचं ओकून झालं, सगळी घाण करून झाली, सगळ्या इतिहासाची तोडमोड करून झाली. त्यांच्या पुढाऱ्यांना पाहिजे तसा इतिहासकारांनी लिहून पण झाला. ते इतिहासकार स्वतःला इतिहासकार समजतात, पण मी त्यांना इतिहासकार समजत नाही. ते जातीयवादी विष पेरणारी पिलावळ लोक आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिजे तसा लिहायचा, बाकीच्या महापुरुषांचा इतिहास पाहिजे तसा लिहायचा. त्यातून काही स्फोट होतोय का, जातीय तेढ निर्माण होते काय, जाती जातीमध्ये वाद निर्माण होत आहेत का, जाती जातीमध्ये भिंती निर्माण होत आहेत का, अशा पद्धतीचा इतिहास या महाराष्ट्रातल्या गेल्या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये जे इतिहासकार जन्माला आले आणि त्यांनी इतिहासाची तोडमोड केली, त्यांनी पाप केलेला आहे, पाप. त्याच्यावरती पुस्तक आली पाहिजेत. त्यांनी जो इतिहासाची तोडमोड केली आहे, जातींना टार्गेट केला गेला, महापुरुषांना टार्गेट केला गेला, त्याच्यावरती इतिहास येण्याची आवश्यकता आहे. जे कोणी लिहिणारे लोक आहेत, मी तर लिहिणार नाही, मी बोलणार आहे, पण ज्यांना लिहिता येत आहे त्यांनी या विषयावरती व्यवस्थितपणे लिहिलं पाहिजे. काही भ्यायची गरज नाही, काही मोगलाई लागलेलं नाही. आम्ही सगळेजण या सगळ्या इतिहास खरा पुढे आणणाऱ्या लोकांच्या बरोबर आम्ही ताकदीनं उभा राहू. तिथं कुठंही आम्ही कमी पडणार नाही. असे जे चुकीचं काम महाराष्ट्रामध्ये करतायत अशा लोकांना त्यांची लायकी, त्यांची जागा दाखवली पाहिजेत. त्यांची पुस्तकं पहिली बाहेर फेकून दिली पाहिजेत, जिथं कुठं असतील तिथनं, ज्यांनी चुकीचा इतिहास लिहिलाय. हे सगळे विषय समोर येण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, नास्तिकतेचं राजकारण महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी खूप केलं. आम्ही देवाला मानत नाही, बाहेर मतासाठी म्हणायचं आम्ही देवाला मानत नाही, आणि मृत्यू जवळ आला का मृत्युंजय जप चालू करायचा. अरे काय प्रकार, 100 ब्राह्मण लावायचे चोरून, त्यांचा फोटो बाहेर येऊ द्यायचा नाही, इकडे ब्राह्मणाला शिवाय द्यायच्या. अरे काय प्रकार, हे कसं काय चालतंय? लग्न लावायला ब्राह्मण चालतंय, पण राजकारणामध्ये मग परत फायटिंग सुरू करा, हे नाही. हे महाराष्ट्रातली पोरं बहुजनांची हुशार झाली, त्यांच्याकडे व्हॉट्सअप आलंय, फेसबुक आलंय, ट्विटर आलंय, त्यांना सगळं कळतंय. इंस्टावरती जगात काय चाललंय ते पहिल्यासारखा सगळा विषय राहिला नाही. अरे आम्ही सगळे एकत्र राहिलोय, गुण्या गोविंदानं राहिलोय, आणि आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर त्या सगळ्या लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. महाराष्ट्रामध्ये अरे आम्ही देवाला मानतो, उघड आहे, यामध्ये खोटं काय आहे? आम्ही देवाला मानतो, आमची कुलदैवत आहेत, आमची ग्रामदैवत आहेत, आमच्या कुलदेवी आहेत, आम्ही मानतो. हे लोक मतासाठी मानत नाहीत, त्याला तर काय करणार आम्ही? बर तुमचा बेगडी चेहरा लोकांच्या समोर येतोय ना. आज लव जिहाद सारख्या घटना घडतायत, अहिल्यानगरमध्ये तर कितीतरी घटना घडतात. मी आलो होतो 3 दिवसाच्या दौऱ्यावरती. या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किमान 20 लव जिहाद झालेल्या मुलींना, मुलींच्या आईंना, मुलींच्या आई वडिलांना, आत्महत्या केलेल्या मुलींच्या आई वडिलांना भेटलो आहे. लव जिहाद सुरू आहे मोठ्या प्रमाणात, हिंदूंच्या मुलींना टार्गेट केलं जात आहे. काल परवा नाशिक मध्ये जो विषय समोर आला, कॉर्पोरेट जिहाद. अरे IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या हिंदूंच्या मुलींना टार्गेट केलं जात आहे. 9 मुलींनी FIR दिलेले आहे, 9 मुलींनी, की कशा पद्धतीनं धर्मांतरण झालं, कशा पद्धतीनं फसव्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आम्हाला अडकवलं. त्याच्यानंतर अमरावतीचं प्रकरण पुढे आलं. 180 व्हिडिओ, 19 वर्षाचं जिहादी प्रवृत्तीचं पोरग, 19 वर्षाचं, त्याच्याकडे 180 व्हिडिओ सापडतायत हिंदू मुलींचे. हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे, आपल्या समाज व्यवस्थेसाठी चांगलं नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार हिंदू म्हणून आपण करण्याची आवश्यकता आहे. आम्ही जेव्हा हे विषय बोलतो तेव्हा हे लोक बोलतात की भाजपवालं किंवा विश्व हिंदू परिषदवाले किंवा संघवाले हे मुद्दाम हिंदू मुसलमान करतायत. आम्ही मुद्दाम हिंदू मुसलमान करायची गरज नाही, मुद्दाम आम्ही करायची गरज नाही, कारण मत आता 2029 ला आहेत. आता मध्ये निवडणूकच नाही, कुठली निवडणुकीचा विषयच नाही. आता 2029च्या एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा लागेल, 2029च्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभा लागेल. हा विषय राजकारण करण्याचा विषय नाही, परंतु नीट समजून घेण्याचा हा विषय आहे. आणि त्यासाठी आपण काम करण्याची आवश्यकता आहे. शहरामध्ये सरकारी जागेवरती अतिक्रमण, सरकारी जागेवरती, अरे सरकारची प्रॉपर्टी तुमची आणि माझी आहे,
सरकारी मालमत्तेचं संरक्षण करणं भारताचा नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि जर सरकारी जमीनमध्ये महसूलची जमीन, गायरान, मराठा शासन, जलसंपदाची जमीन, फॉरेस्टची जमीन, मिलिटरीची जमीन, कृषी विभागाची जमीन यामध्ये कुणीतरी येत आहे आणि त्यांची स्मारकं उभा करताय आणि त्या ठिकाणाहून हिंदूंच्या विरोधामध्ये कृती करताय, हे आपण सहन करायचं का? हे सहन करता कामा नये. जेवढी प्रार्थना स्थळं बेकायदेशीर आहेत आणि ज्या प्रार्थना स्थळातून हिंदूंच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जाते, भारताच्या विरोधातली भूमिका घेतली जाते, ती सगळी प्रार्थना स्थळं बुलडोजर फिरवून जमीनदोस्त केली पाहिजेत. बुलडोजर फिरवून. मग ते कलेक्टर अहिल्यानगर, SP अहिल्यानगर, महानगरपालिकेचे आयुक्त अहिल्यानगर यांनी या सगळ्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत, गांभीर्यानं घेतली पाहिजे. कुणीतरी येईल आणि सरकारी जमीन हडप करेल, हे इथून पुढच्या काळामध्ये अजिबात चालणार नाही. धर्मांतरण मोठ्या प्रमाणात होत आहे. धर्मांतरणाचा व्हिडिओ तुम्ही काल परवा टीव्हीवरती बघितला. नाशिक मधला एक मुलगा, त्याचं धर्मांतरण केलं जात आहे, त्याचा सगळा व्हिडिओ समोर आला. त्यानं तक्रार दाखल केली की माझं धर्मांतरण कशा पद्धतीने केलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंना धन्यवाद आपण देऊया जोरदार टाळ्या वाजवून. त्यांनी धर्म स्वतंत्र कायदा महाराष्ट्रामध्ये आणला 2026चा आणि या कायद्याच्या अंतर्गत जेव्हा आता अंमलबजावणी होईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण करण्याचं कुणी धाडस करणार नाही. आपले मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि आपल्या सगळ्या या हिंदूंच्या पाठीमागं ठामपणे उभा ते राहत आहेत. आता लव्ह जिहादचा कायदा तात्काळ आला पाहिजे यासाठी सरकार कामाला लागलाय आणि मला वाटतंय पुढच्या अधिवेशनामध्ये लव्ह जिहादच्या बाबत एक कठोर कायदा महाराष्ट्र सरकार देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आणताय. परंतु सरकारचं काम करेल. आपण काय करतोय? आपण आपलं काम केलं पाहिजे ना, नाहीतर दुसऱ्याची पोरगी पळून गेले आपण निवांत, असं नाही चालणार. तुमच्या आणि माझ्या घरापर्यंत पण हा विषय येऊ शकतो. हे सोपं समजू नका तुम्ही. हे एकदम षडयंत्र करून, टार्गेट करून, ठरवून धर्मासाठी वाटेल ते करायची तयारी पुढच्या लोकांची आहे. वाटेल ते करायची. आणि आज आपण काय करतोय? आपण आपल्यामध्येच विभागणी, आपल्यामध्येच वाद. अरे हिंदूमध्ये घर आहे आणि त्या घरातल्या खोल्या म्हणजे आपल्या जाती आहेत. जर घरच शाबूत नाही राहिलं, खोल्या कशा काय शाबूत राहतील? आणि म्हणून पहिल्यांदा हिंदू हे घर आहे ते पहिलं सांभाळूया आणि मग आपले हक्क, मग आपले अधिकार, मग आपले विषय त्याच्यावरती नक्की भांडू. तात्विक भांडणावरती भांडायला काहीच गरज नाही. परंतु विनाकारण कुणीतरी आपली माती भडकावताय म्हणून जर आपण भांडत असू तर ते आपल्या हिताचं नाही आहे, ते आपल्या हिताचं होणार पण नाही आहे. अरे पूर्वीपासून ही लोक हिंदूंच्या वरती अन्याय करतायत. शेकडो वर्षापासून चालू आहे हिंदूंचं धर्मांतरण करा. शेकडो वर्षापासून चालू आहे हिंदूंच्या मुलींच्या वरती अत्याचार करा. हे जेवढे मोगल सम्राट आले त्यांनी काय उद्योग केले? सगळ्या सम्राटांनी हेच उद्योग केले आहेत. हिंदू हा एकदम असा निवांत आहे, त्याला असा कधी डोक्यात पण नाही कुणावरती अन्याय करावं, कुणाचा तर अत्याचार करावा. या जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे, त्यापैकी 220 कोटी ख्रिश्चन आहेत, त्यापैकी 190 कोटी मुसलमान आहेत, त्यापैकी 120 कोटी हिंदू आहेत. अरे 220 कोटी असणाऱ्या ख्रिश्चनांना वाटतं आमचा धर्म वाढला पाहिजे, 190 कोटी असणाऱ्या मुसलमानांना वाटतंय आमचा धर्म वाढला पाहिजे. अरे तुम्ही जर इतक्या मोठ्या संख्येनं आहात की मग तुम्हाला परत का वाटतंय तुमची संख्या वाढवावी? म्हणजे वर्चस्ववादाची लढाई त्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि त्यांना जगामध्ये हिंदू मध्येच धर्मांतरण जास्त प्रमाणात होऊ शकतं हे या दोन धर्माला वाटतंय आणि म्हणून आपल्या देशाची ही परिस्थिती आहे. तुम्ही विचार करा, अखंड भारतामधला एक तुकडा इराण हा 1300च्या दशकामध्ये वेगळा झाला, त्याच्यानंतर अफगाणिस्तान हा 16व्या दशकामध्ये वेगळा झाला, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारतापासून पाकिस्तान हा तुकडा वेगळा झाला, त्याच्यानंतर बांगलादेश वेगळा झाला. आज आपल्याच भारतात राहून आपलंच एक राज्य जम्मू काश्मीर हे इस्लामिककडे आता त्यांची वाटचाल सुरू आहे. हे कसं काय घडलं? हे कुठून घडलं? पूर्व भारतातली सगळी राज्य बघा काय परिस्थिती आहे. मणिपूर किती वर्ष झाली आता तिथं सगळी दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम काय प्रकार आहे. दक्षिण भारतामध्ये केरळ, दक्षिण भारतातलं तामिळनाडू, बंगालची निवडणूक सुरू आहे. काय प्रकार आहे. 100-200 हिंदू कार्यकर्त्यांची हत्या तिथं झाली आहे.
भारतात हे चालू आहे. आणि जे आता पूर्व भारतात घडलंय ते आपल्याकडे घडायला फार वेळ लागणार नाही. हे नीटपणे आपण हिंदूंनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. 100 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये एक पण मुसलमान नव्हता. आज हे मुसलमान आले कुठून? इथून धर्मांतरण केलं. कुठं आहे तिथं पंडित? कुठे गेले? कुणी घालवले? अरे या लोकांनी घालवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणत होते, जर तुम्हाला या भारताची फाळणी करायची आहे तर इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तान आणि भारतातला प्रत्येक मुसलमान तिकडे पाठवा आणि तिथला प्रत्येक हिंदू हा भारतामध्ये आणा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं मत होतं की त्याशिवाय तुम्ही शपथ घेऊ नका. पंडित जवाहरलाल नेहरूला गडबड झाली. त्याला वाटता पंतप्रधान पद महत्वाचं आहे, हलकटपणा वाढला आणि त्यांनी ते म्हणले जेव्हा जायचे तेव्हा जाऊ द्या, मला पहिली पंतप्रधान पदाची शपथ द्या. म्हणजे किती गंभीर बाब आहे बघा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणत होते की त्यांना तिकडे घालवा. त्यांना धर्म बदलायचा होता, परंतु त्यांनी धक्का धर्म बदलला का? नाही बदलला. 21 वर्ष त्यांनी विचार केला, 21 वर्ष. आणि त्यांनी मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करा, त्यांना अनेक लोकांनी विनवणी केला, त्यांनी केलं नाही. त्यांना माहित होतं की मुस्लिम धर्माची भूमिका आहे ती भूमिका भारताच्या विरोधातली आहे, असं डॉक्टर बाबासाहेबांचं मत आहे. परत माझ्या नावानं लगेच म्हणजे हे गोपीचंद असं म्हणलं, मी म्हणत नाही. पार्टिशन ऑफ इंडिया नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये बाबासाहेबांनी हे लिहिलेलं आहे. हे माझ्या आमचं मत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीचा अत्यंत काटेकोरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. आज जे महाराष्ट्रामध्ये चाललंय ते बदललं पाहिजे. आज श्री परशुराम प्रतिष्ठाननं खूप चांगला कार्यक्रम केलाय. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, तुम्ही सुद्धा या सगळ्या देवांच्या इथं ताकदीनं पुढे आलं पाहिजे. बिरोबाला पण तुम्ही सगळे आलं पाहिजे, ज्योतिबाला आलं पाहिजे, खंडोबाला तुम्ही आलं पाहिजे, धुळोबाला मस्कोबाला आलं पाहिजे. बोकडं कापू नका, पण पाया पडायला काय अडचण आहे? आलं पाहिजे ना, त्याशिवाय आपण एकजीव होणार नाही. माझं मत आहे. आता कुणाला पटल कुणाला नाही पटल, ज्यांना पटणार नाही माझं काही वाकडं कोणी करू शकत नाही. माझं मत मी मांडतोय, परंतु आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. तुम्ही सुद्धा पट्टण कोडोलीच्या आमच्या यात्रेच्या वेळेस भंडाऱ्यानं धावून निघालं पाहिजे. अरे कोण आपल्याला वेगळं करू शकत नाही. कुठली शक्ती नाही की ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगळं करेल. अरे आपण गावात एक राहिलो ना, आज ही परिस्थितीच आहे. परंतु जे वातावरण महाराष्ट्र, मला तर इतका राग येतो ना या लोकांचा. अरे तुम्ही एखाद्या समाजाला कसं काय शिव्या देऊ शकता? समाजाला कसं काय, तुमची काय खाल्लंय काय, कसं काय तुम्ही बोलू शकता? अरे आपण बचावात्मक भूमिका कसं काय, कशासाठी? अरे या लोकशाहीमध्ये संविधानानं आपल्याला अधिकार दिलेत ना. आपल्या अधिकारावरती कोण जर दांडगावेपणानं जुलूम करत असेल, आपण कशाला खपून घ्यायचं? अजिबात खपून घेऊ नका. हा गोपीचंद पडळकर तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावलाय. कोणी पण येऊ दे, काही पण येऊ दे, आपण काय वाईट करत नाही, आपण चांगलं करतो. एखादी वृत्ती वाईट असेल म्हणून तुम्ही काय अख्या सगळ्या समाजाला शिव्या देता आणि आपण पण ऐकून घेता. मला तुमचं विशेषच वाटतं. ऐकून घेऊ नका, पहिला जोडा हातामध्ये घ्या. जर कोणी असा बोलला तर त्या पहिल्या टाळून मारायची व्यवस्था. मग परशुरामाची पुराण काय नुसती दाखवायला घ्या आपल्याकडं, कशासाठी आहे? परशुरामाची पुराण यासाठी आहे, जो कोणी अन्याय करत त्याच्यावरती चालवायची आहे. ती काय नुसती फोटो सेशन साठी नाही आहे, ती अन्यायाच्या विरोधामध्ये चालवण्यासाठीच आहे आणि ती आपण चालवलीच पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यामुळं तुम्ही सगळे माझ्याकडे आला, निमंत्रण दिलं. मला तर खरा आनंद झाला की तुम्ही कार्यक्रमाला मला बोलावलंय. कधी ना कधी मला या विषयावरती बोलायचं होतं आणि म्हणून ठरवलं की अहिल्यानगरच्या या कार्यक्रमाला जायचं. संग्राम भैया जगताप साहेबांचा पण मला फोन आला होता. ते म्हणजे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मी आहे, तर कार्यक्रमाला तुम्ही आला पाहिजे. मी म्हटलं 100% येतो, काहीच अडचण नाही. आणि मग म्हटलं प्लॅनिंगच केलं. मी काल दिवसभर संभाजीनगरला होतो, आज दिवसभर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये छोट्या छोट्या बैठका केल्या 10-11 गावामध्ये आणि मग आपल्या कार्यक्रमाला आलो. मी परत एकदा भगवान परशुरामांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि एवढीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्यामध्ये चांगलं धारिष्ट्य यावं, बळ यावं आणि आपण अशा अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये सगळे एकत्रितपणे आपण सगळेजण पुढे जाऊ, ताकदीनं लढू. जे जातीयवादी खऱ्या शक्ती आहेत, जातीयवाद करणारे राहतेत बाजूला आणि जे करत नाहीत त्यांना जातीयवादी म्हणायचं. अरे वा, भारी सिस्टीम आहे तुमची आणि ही सिस्टीम गावातल्या पोरांना कळाली आहे.
त्यामुळे गावातली पोरं आता हे चुकून काढायला लागले, त्यामुळे हे पळायला लागले, आता ते भुकायचे बंद झाले नाही. आता भुकतील माझं भाषण ऐकल्याच्या नंतर पण काही काळजी करू नका, त्यांना ठोकणारी पण आमची टीम तयार आहे, काही काळजी करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.